नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM अंडर वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पदे भरण्यात येणार आहेत, तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकत्रितरित्या मानधन तुम्हाला किती दिले जाईल आणि अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल, सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM व 15वा वित्त आयोग अंतर्गत ठोक मानधन तत्वावरील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता ही महत्त्वपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे कोणती पदे भरण्यात येणार आहेत। यामध्ये तक्ता अ आणि तक्ता ब अशी दोन तक्ते देण्यात आलेले आहेत। यामध्ये पहा अ मध्ये कोणते आहेत, बालरोग तज्ञ हे पद आहे। अनुसूचित जातीसाठी ही जागा असणार आहे। एकूण पदसंख्या पहा, एक जागा भरण्यात येणार आहे। त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता MD इन पेड किंवा DCH किंवा DNB आणि MMC रजिस्ट्रेशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे। उच्चतम जे काही वयोमर्यादा आहे ते 70 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे। मासिक एकत्रित मानधन 75,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। नंतरचे जे काही पद आहे साथ रोग तज्ञ हे पद आहे। त्यासाठी खुल्या वर्गाकरील उमेदवारांकरिता एक जागा असणार आहे। त्यासाठी पहा कोण आवेदन करू शकतो। ओपन कॅटेगरीसाठी ही जागा आहे, परंतु जे काही आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे ते पहा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट हू हॅविंग MBBS किंवा BDS किंवा आयुष ज्या उमेदवारांकडे डिग्री आहे, मेडिकल ग्रॅज्युएट ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेले आहे। ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही जागा असणार आहे। 35,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिले जाईल। नंतरचे जे काही पद आहे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी MBBS हे पद आहे। त्यासाठी पहा एकूण 13 जागा आहेत। अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 4, विमुक्त जाती अ साठी 1, नंतर NT-C साठी 1, NT-D साठी 1, इतर मागास वर्गाकरिता 1 आणि EWS साठी 1 आणि खुल्या प्रवर्गाकरिता जे काही उमेदवार आहेत ओपन कॅटेगरीमधून त्यासाठी पहा 3 जागा या ठिकाणी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदाकरिता आहे। एकूण 13 जागा आहेत। 75,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिले जाईल। तसेच शासन रुपये 60,000 रुपये प्लस मनपा रुपये 15,000 रुपये असे टोटल तुम्हाला 75,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाईल। नंतर जे काही पद आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी पहा एकूण 20 जागा आहेत आणि 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिले जाईल। वैद्यकीय अधिकारी MBBS 15वा वित्त आयोगा अंडर या ठिकाणी 37 जागा भरण्यात येणार आहेत। यामध्ये पहा MBBS ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे आणि MCI ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। कॅटेगरी वाईज वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 37 जागा भरण्यात येत आहेत। 60,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी या पदाकरिता दिले जाईल। ठीक आहे, पर मंथ तुम्हाला हे मानधन असेल। आता तक्ता ब मध्ये पहा स्टाफ नर्स हे पद आहे। ज्या उमेदवारांनी GNM BSc नर्सिंग केलेला आहे आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे नोंदणी आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। स्टाफ नर्स GNM हे पद आहे। एकूण 8 जागा आहेत। यामध्ये अनुसूचित जातीच्या 2 आहेत, इतर मागास वर्गाकरिता 2, EWS चे 3 जागा आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 1 जागा असे टोटल 8 जागा GNM स्टाफ नर्स या पदाकरिता भरण्यात येत आहे। त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा, GNM किंवा BSc नर्सिंग ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। वयोमर्यादा पहा, खुल्या वर्गासाठी 38 वर्षे आणि राखीवसाठी 43 वर्षे या ठिकाणी वयोगट देण्यात आलेले आहे। एकत्रित मानधन जे आहे ते पहा 34,800 तुम्हाला या पदाकरिता मानधन दिले जाईल। यामध्ये शासनाकडून 20,000 रुपये आणि मनपाकडून तुम्हाला 14,800 एवढी जे काही मानधन आहे ते दिले जाईल आणि टोटल 34,800 एवढी तुम्हाला एकत्रित पर महिन्याला मानधन असेल GNM स्टाफ नर्स या पदाकरिता। नंतर स्टाफ नर्स GNM पुरुष हे पद आहे आणि या पदाकरिता इतर मागास वर्गासाठी 1 जागा आहे। त्यासाठी देखील एज्युकेशन सेम असणार आहे आणि पेमेंट देखील तुम्हाला या ठिकाणी सेम दिली जाईल। ठीक आहे, नंतरचे जे काही पद आहे ते पहा औषध निर्माता हे पद आहे। त्यासाठी 1 जागा आहे।
EWS या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ज्यांनी डी फार्म किंवा बी फार्मसी विथ MPC रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल असे उमेदवार EWS प्रवर्गातील असतील तर या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। 20,800 एवढी वेतन श्रेणी किंवा पेमेंट पर मंथ तुम्हाला दिलं जाईल। नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद आहे, एकूण 3 जागा आहेत। NTB साठी 1 जागा, NTC साठी आणि EWS साठी 1 जागा, असे टोटल 3 जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता दिले जाईल। BSc आणि DMLT ज्या उमेदवारांनी कंप्लीट केले आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। 18,700 रुपये तुम्हाला पर मंथ या ठिकाणी मानधन दिलं जाईल। ओके, नंतरचे जे काही पद आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष हे पद आहे, त्यासाठी एकूण 25 जागा भरण्यात येत आहेत। महत्त्वाचे एज्युकेशनल क्रायटेरिया पहा, आरोग्य सेवक या पदासाठी 12वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। नंतरची जी काही अट आहे पहा, पॅरामेडिकल बेसिक्स ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। नंतरची जी काही अट आहे पहा, बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW या कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। ओके, सो 25 जागा आहेत आरोग्य सेवक पुरुष या पदाकरिता। यामध्ये अनुसूचित जातीच्या 2, अनुसूचित जमातीसाठी 1, विमुक्त जाती अ साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, इतर मागास प्रवर्गाकरिता 1 जागा, EWS साठी 4 जागा आहेत, SEBC साठी 6 आणि खुल्या वर्गासाठी 8 जागा, असे टोटल 25 जागा या ठिकाणी आरोग्य सेवक या पदाकरिता भरण्यात येत आहेत। खुल्या वर्गासाठी 38 वर्ष वयोगट राहील आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोगट असणार आहे। हे मॅक्झिमम एज क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे। 18,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल। आता आपण पाहिलेलं आहे कोणते कोणते पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे। आता या पदांकरिता तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठीचा जो काही कालावधी आहे तो काय असेल आपण हे थोडंसं जाणून घेऊया, ठीक आहे। तर पहा, अर्ज तुम्हाला सादर करण्याकरिता या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, ही जी काही पदभरती असते ती केवळ कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यात येत असतात। यामध्ये 11 महिने 29 दिवसाकरिता तुमची नियुक्ती जी आहे ते केली जाते। आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी पत्ता देण्यात आलेला आहे। पहा, काही पदांकरिता तुमचं थेट इंटरव्ह्यू असेल, वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी असेल। आणि काही पदाकरिता यामध्ये जसे की आपण पाहिलं वैद्यकीय अधिकारी BA MES हे पद आहे, नंतर स्टाफ नर्स GNM स्त्री पुरुष हे पद आहे, औषध निर्माता हे पद आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष हे पद आहे। या पदांकरिता तुमची थेट मुलाखत न घेता गुणांकांवरती मेरिट बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असेल। तुमची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन या ठिकाणी मेरिट बेसवरती तुमचे जे काही मेरिट असेल किंवा तुमचे लास्ट इयरचे जे काही गुण असतील त्या गुणांच्या आधारे तुमचं या ठिकाणी प्रपोर्शन घेऊन तुमचं सिलेक्शन केलं जाईल। आता तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी 28/5/2025 पासून ते 5/6/2025 पर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे। आता हा अर्ज तुम्हाला वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तळ मजला यशवंतनगर विरार येथे प्रत्यक्ष बाय हँड त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज दाखल करू शकता किंवा टपाल कुरिअरने देखील या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करता येणार आहे किंवा दाखल करता येणार आहे। आता जे काही सुरुवातीचे तक्ता क्रमांक अ मध्ये आपण पाहिलं होतं की जे काही पदे आहेत यामध्ये वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, MBBS पूर्णवेळ अर्धवेळ हे जी काही पदं आहेत त्यासाठी तुमची वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। थेट मुलाखत तुमची असेल 28/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे काही मुख्य कार्यालय असेल त्या ठिकाणी तुमचे इंटरव्ह्यू असतील। सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे। ओके, सो आता तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठीचा जो काही फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचा आहे पहा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या जी काही PDF आहे या PDFची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। यामध्ये पहा अर्जाचा नमुना आहे,
तुम्ही ज्या पदाकरिता आवेदन करत आहात त्या पदाचं या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे, तुमचे फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे, तुमची डिटेल माहिती या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ओके, मराठीमध्ये असेल, नंतर इंग्रजीमध्ये असेल, सर्व माहिती या ठिकाणी अचूकपणे भरायचं आहे आणि नंतर बाय पोस्टने किंवा त्या ठिकाणी स्वतः तुम्ही जाऊन जो अर्ज जो आहे तो दाखल तुम्हाला करायचा आहे. ओके, सो आवश्यक देखील या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट असतील ते या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे. कशा पद्धतीने जोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बंच करायचा आहे आणि नंतर बाय पोस्ट किंवा त्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. हा जो काही अर्जाचा नमुना आहे तो A4 साईजमध्ये प्रिंटआउट करून घ्यायचा आहे, नंतर तुम्हाला फिलअप करायचा आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील आहे विद्यार्थ्यांवर, हे सुद्धा तुम्हाला त्या अर्जाच्या पाठीमागे जोडायचं आहे. ठीक आहे, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भातची माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे. ओके, आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.